निवडून आला कोणत्याही पक्षाचा तो 4 किंवा 5 हजार मताच्या आसपास निवडून येईल आणि तो आमदार या ठिकाणी 80,000 मतांनी 85,000 मतांनी निवडून येतो म्हणजे इथं मताची चोरी झालेली आहे हा 100% आमचा दावा आहे. म्हणून आम्ही आमच्या हक्कासाठी काल आमचे नेते राहुलजी गांधी साहेब यांनी कॉन्फरन्स घेतली, पत्रकार परिषद घेतली, सगळे पुरावे त्यांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्या पुराव्यांमध्ये असं देखील लोकांचं म्हणणं आहे प्रत्येक राज्यात प्रत्येक मतं वाढले, एक माणसाचं नाव फक्त चुकीचं आहेत. पण ज्यावेळी राहुल गांधी एकटा सांगतात की मतं 50 लाखांनी वाढले, एकटा सांगतात 5 लाखांनी वाढले, वेगवेगळे आकडे प्रत्येक वेळी सांगतात. ऐका, मतं वेगळे वेगळे आहेत. ज्यांचा पत्ता नाही, निश्चित त्याचे झिरो नावाचा म्हणजे पत्ता नाही, त्याच्या बापाचं नाव नाही, यांची वेगळी संख्या आहे. जे डबल आहेत त्यांची वेगळी संख्या आहे. जे 2 मतदार यादीमध्ये नाव आहेत ते वेगळी संख्या आहे. ज्यांच्या वडिलाचंच नाव नाही. आता तुमची मागणी काय आहे? आमची मागणी आहे हे सरकार निवडणूक आयोगाने बरखास्त करायला पाहिजे आणि परत निवडणुका घ्यायला पाहिजे. हुकुमशाही ही मोडीत म्हणजे लोकशाही मोडीत काढून हुकुमशाहीचं हे सरकार या ठिकाणी येत आहे. आमची मागणी आहे संविधानाने जे दिलेले अधिकार आहेत हे सर्व शाबीत ठेवून परत लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी लोकशाही मार्गाने या सरकारी यंत्रणेचा जो वापर होतो तो झाला नाही पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे. ईव्हीएम बंद करावं, ईव्हीएम बंद करावं, ईव्हीएम बंद करून मतदान घ्यावं, बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं. मताची जी चोरी होणार आहे ते सुद्धा आता माहीत पडणार नाही. त्यासाठी सरकारनं व्हीव्हीपॅट सुद्धा बंद करणार. स्थानिक स्वराज्य आणि आमचा प्रश्न निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतोय किंवा वोटिंग झालं की वाढलं कसं, त्याचं उत्तर भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देतो आहे. आम्ही त्यांना विचारतच नाही ना, आम्ही निवडणूक आयोगाला आमचे नेते विचारतो आहे. नक्कीच तर आपण बघतो एकंदरीत की ह्यांचे जे प्रश्न आहेत हे निवडणूक आयोगासाठी आहेत, मात्र त्याची उत्तरं भाजप का देत आहे असा बेसिक प्रश्न या लोकांचा आहे. एकंदरीतच आपण बघितलं की मुंबईमध्ये हे आंदोलन पार पडलेलं आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन पार पडले आणि आणखी येत्या काही दिवसात देखील हे आंदोलन अशाच पद्धतीने होत राहतील असं देखील त्यांच्या प्रतिक्रियेतून गली गली में शोर है, चौकीदार चोर है, गली गली में शोर है, चौकीदार चोर है.